झाशी, उत्तर प्रदेश। एका साध्या दिसणाऱ्या व्हिडिओने एका कुटुंबाचे आयुष्यच उलथून टाकले। सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ, रस्त्यावर एका माणसाची लोखंडी रॉडने मारहाण, सर्वत्र चर्चेचा विषय बनला। लोकांनी त्या दृश्यावरून अंदाज बांधला की हा पती-पत्नीच्या प्रकरणातील वाद आहे, पण खरी कहाणी काहीतरी वेगळीच होती। त्या दिवशी दुपारी शहरातील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी एका महिलेला आणि पुरुषाला पकडले। बातमी वाऱ्यासारखी पसरली। पत्नी रंगेहात पकडली अशा हेडलाईन्सनी सोशल मीडिया भरून गेला। महिलेला समाजासमोर अपमानित केलं गेलं, तिचं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त झालं। पण काही दिवसांनी तीच महिला पत्रकारांसमोर आली। तिच्या डोळ्यात भीती होती, पण आवाजात प्रचंड निर्धार। ती म्हणाली, मी गुन्हेगार नाही, मला वर्षभरापासून ब्लॅकमेल केलं जातंय। महिलेने सांगितलं की तिचा शेजारी प्रमोद आर्या तिला तिच्या जुन्या अफेअरचे फोटो आणि व्हिडिओ दाखवून धमक्या देत होता। जर पैसे नाही दिलेस तर हे सगळं तुझ्या नवऱ्याला दाखवेन, असं तो वारंवार सांगायचा। सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण जेव्हा धमक्या वाढल्या तेव्हा ती घाबरली आणि पैसे देऊ लागली। एक दिवस प्रमोदने तिला हॉटेलमध्ये बोलावलं। हे सगळं मिटवूया, फक्त शेवटचं एकदा भेट, असं तो म्हणाला। पण तिथे पोचल्यावर त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळी तिचा पती तिथं पोचला आणि सगळं कोसळलं। राग, गैरसमज आणि ब्लॅकमेल या तिन्ही गोष्टींनी त्या क्षणी सर्व काही संपवलं। व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी मारहाण ती एका क्षणाच्या गैरसमजाची आणि खोट्या नाटकाची परिणती होती। पण जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा पोलिसांनी प्रकरण पुन्हा उघडलं। महिलेची तक्रार नोंदवली गेली आणि प्रमोद आर्या विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। शेवटी त्या महिलेने समाजासमोर एकच गोष्ट सांगितली, सोशल मीडियावर जे दिसतं ते नेहमी खरं नसतं। काही कहाण्या न्याय मागतात, निंदा नव्हे। सत्य कधी कधी उशिरा समोर येतं, पण ते आलं की अनेक चेहऱ्यांवरचे मुखवटे गळून पडतात।